दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून अमरावतीचे 11 जण सुदैवानं बचावलेत। गोळीबार होण्याच्या काही क्षण आधी ते घटनास्थळाहून निघून गेले होते। अमरावतीचे 11 पर्यटक हे श्रीनगरमधल्या हॉटेलमध्ये सुखरूप आहेत। हल्ल्याआधी पहलगाममध्ये काढलेला व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय। हल्ला होण्याच्या काही क्षण आधीची ही दृश्य हे सगळे पर्यटक इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होते, अक्षरशः बागडत होते। आणि हे पर्यटक इथून निघून गेल्यानंतर काही क्षणात इकडे दहशतवाद्यांनी थैमान घातलं आणि 26 जणांचा बळी घेतला। या दहशतवादी हल्ल्यातून अमरावतीचे हे 11 पर्यटक सुदैवानं बचावलेत, कारण का हल्ला होण्याच्या काही वेळ आधी ते तिथून निघून गेले होते। ज्या ठिकाणी हल्ला झाला तेव्हाची ही तिथली दृश्य आपण पाहतोय, जिथे सगळीकडे आनंदी वातावरण होतं, निसर्गरम्य वातावरण होतं, तिकडे काही क्षणात केवळ आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या। तर अमरावतीमधल्या 11 पर्यटकांमध्ये असलेल्या मंगला बोडके सध्या आपल्यासोबत आहेत। मंगलाताई, नमस्कार। दैव बलवत्तर म्हणून तुम्ही सगळेजण या परिस्थितीतून, या हल्ल्यातून बचावलात। काय भावना आहेत या घडीला, काय मनात आहे तुमच्या? सध्या तर आमच्या मनामध्ये हेच एवढंच आहे की आम्ही सुखरूप आहे आणि आम्हाला सुखरूपतेने आम्ही आमच्या घरी पोहोचलं पाहिजे एवढीच आशा करतो आपल्याकडनं, मीडिया तुमच्याकडनं आम्ही सगळी ही आशा एवढीच ठेवतो की आम्हाला सुखरूप इथून बाहेर काढा आणि आम्ही सुरक्षिततेने आमच्या घरी आम्ही पोहोचलो पाहिजे, बस एवढीच आशा आहे। आणि जे आमच्यासोबत घडलं, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं, ते आम्ही शब्दात सुद्धा सांगू शकत नाही। नेमकं सांगू शकाल ताई, काय घडलं, काय परिस्थिती होती तिथे? काल आम्ही पहलगाममध्ये होतो। आमचा टूर म्हणजे आम्ही 16 तारखेला स्टार्ट केला। आमचं काल पहलगाम होतं, तर आम्ही सकाळी 9 वाजता त्या घोड्याच्या पॉईंटवरती गेलो, बेताब वेलीला जायसाठी, ते पॉईंट सगळे बघण्यासाठी। तर आम्ही घोडे केले तिथनं। तर आम्ही 9 वाजता आम्ही वर चढायसाठी निघालो आणि आम्ही 9 ते 12 पर्यंत आम्ही म्हणजे बेताब वेलीला ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवला ना, त्या ठिकाणी पोहोचलो। आमच्या म्हणजे सर्वात आधी टुरिस्ट आम्हीच होतो, लवकर जाणारे आम्हीच होतो। मग आमच्या मागं म्हणजे कोणीच नव्हतं। आम्ही 11 जण निघालो, म्हणजे 10 जण निघालो आणि आम्ही एक जण आमच्या मॅडम ज्या होत्या त्या खाली थांबल्या होत्या, त्यांच्याकडनं होत नव्हतं म्हणून आम्ही वरचे पॉईंट बघायला गेलो आणि तो पॉईंट बघून आम्ही ज्या ठिकाणी ही घटना घडली, आमचे फोटो वगैरे झालेत आणि आम्ही ज्या ठिकाणी भाईजानची शूटिंग झाली त्या ठिकाणी त्या पॉईंटवर आलो, तो पॉईंट बघायसाठी आलो आणि त्या पॉईंटवरून निघून आलो आम्ही। ज्या ठिकाणी हा हल्ला घडला ना, त्या पॉईंटवरून समोर आलो। समोर आल्यानंतर आम्हाला धडधड धडधडची आवाज आली। तर आमच्या जे मागं लोक होते, तर त्यांना आम्ही म्हणजे कोणाला विचारू नाही शकलो, कारण आमच्या मागं जेवढे लोक होते ना, ते सगळे भिलेले होते, घाबरलेले होते। फक्त आवाज येत होता, बाकी आम्हाला काहीच कळलं नाही। मग आम्ही तसंच फास्टमध्ये घोड्यावाल्यांना म्हटलं आम्हाला घेऊन चला, घेऊन चला। लोक एकमेकांच्या अंगावरती पडत होते आणि आमचं अंतर जास्त नाही राहिलं होतं। जेव्हा आम्ही खाली उतरत होतो, तर आम्ही फास्टमध्ये निघालो आणि आम्ही कोणालाही न सांगता आमची गाडी काढली आणि आम्ही श्रीनगर निघून आलो तिथून। ताई, तुम्ही म्हणालात की तुम्ही सगळ्यात आधी लवकर तिकडे पोहोचला होतात हो, आणि त्यानंतर हो, काही क्षणात हे सगळं घडलं। तिथे काही हो. संशयास्पद गोष्टी तुम्हाला आढळल्या, अशा नाही, काही हालचाली दिसल्या? आम्हाला असं काहीच नाही आढळलं। आम्ही तर सगळेजण फोटो वगैरे काढले आणि आमच्या सोबत जे घोडेवाले होते त्यांनी आम्हाला आतमधल्या रस्त्याने टाकलं होतं। मग समोरून म्हणे इथे तिकीट पडते म्हणून समोरून न जाता तार होते, त्या तारातून आतमध्ये टाकलं। आम्ही मग तिथे फोटो वगैरे काढले आणि मग आम्हाला एक तिथला व्यक्ती आला, फोटो काढता का, फोटो काढता का? आणि म्हटलं आम्हाला फोटो नाही काढायचा आहे, म्हटलं आम्ही आमच्या मोबाईलमध्येच काढतो। तर तो व्यक्ती बोलला की आणि इकडनं आणलं तुम्हाला, समोरून नाही आणलं, म्हणून त्यांचे वाद झाले तिथे। मग आम्ही घाबरलो, म्हटलं तुम्ही वाद करू नका, म्हटलं आम्हाला काढायचे नाही, आम्हाला यायचे पण नाही, आम्हाला इथून निघायचं आहे, म्हणून आम्ही समोर निघून आलो। जेव्हा हे सगळं घडत होतं त्यावेळी आसपासच्या परिसरातली किंवा तिथल्या पर्यटकांची नेमकी काय परिस्थिती होती? तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय घडलं? आमच्या डोळ्यासमोर नेमकं आम्ही म्हणजे त्या पॉईंटवरून निघालो हं, आणि तिथनं ज्या पॉईंटवरती भाईजानची शूटिंग चालू झाली होती, हं. त्या पॉईंटवरती आलो जिथे नदी आहे आणि तो पाकिस्तान याचा सीन झाला होता ना, त्या मुलीला पोहोचवत होता हो, सलमान खान, हो. तोच त्या नदीतून त्या नदीवर आलो आणि आम्हाला असं म्हणजे धडधड धडधडच आवाज आले तिथे। हं, हं.
तर तो पॉइंट आमच्यापासून म्हणजे 15-20 मिनिटाच्या अंतरावर होता तो. हं. तर अ, आम्ही तिथून निघालो आणि आवाज आम्हाला आले तर मग पळापळी झाली. सगळे घाबरलेले होते. मग आम्ही तिथनं फास्टमध्ये निघून चाललो खाली. म्हणजे अंतर 6 खालून तर वर जाईपर्यंत 6 किलोमीटर होतं. पण ते दरी, खोरी, नदी, नाले असल्याच्याने हे घोडेवाले खूप फिरून फारून नेतात आणि हे पॉइंट तो आहे. पण असं काहीच नाही. एकच पॉइंट आहे तिथे. हं, सगळे हं. दऱ्या खोऱ्यात दाखवते, नाल्या खोऱ्यात दाखवते. अच्छा. सध्या तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही सुरक्षित आहात ना? सुरक्षा व्यवस्था कशी आहे तिथली? आम्ही हॉटेलच्या बाहेर निघालो नाही. माझ्याच रूममध्ये आम्ही सगळेजण 11ही जण आम्ही एकाच रूममध्ये थांबलेलो आहे. आम्ही वेगवेगळं झालेलं नाही. आमच्याकडे 4 रूम आहेत. ट्युलिप लँड म्हणून हॉटेल आहे श्रीनगरचं. हं. त्या हॉटेलमध्ये थांबलेलं आहे. आमची 4 रूम आहेत, पण आम्ही 4 रूममध्ये डिव्हाईड झालो नाही. एकाच रूममध्ये सगळेजण आता सध्याच्या परिस्थितीत थांबलेलं आहे आणि सतत आम्ही प्रत्येकाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि लहान लेकरं आहेत आमच्यासोबत. माझी लहान 11 वर्षाची मुलगी आहे. त्या नीताताईची 11 वर्षाची मुलगी आहे. छाया देशमुख यांची 11 वर्षाची मुलगी आहे. माझा मुलगा आहे. लांडेताई आहेत, त्यांची मुलगी आहे. माझी हं. सिस्टर आहे. आम्ही असं एकाच रूममध्ये थांबलेलं आहे. अच्छा. तुमच्याशी सरकारकडून काही संपर्क साधला गेलाय? कारण का काही नाही, स्पेशल नाही, नाही. विमानच आणली जाणार आहेत. पर्यटकांची सुटका करण्यासाठी तुम्हाला काही माहिती मिळाली आहे त्या नाही, संदर्भात? नाही, नाही, नाही. आम्ही रूममध्ये आम्ही सर्वात आधी मी तर प्रणय भैयासोबतच कॉन्टॅक्ट केला आणि आमच्या इथल्या आमदार मॅडमला कॉल करत आहे. त्या रिसीव्ह करत नाहीये. संजय खोडके सरांना कॉल केले, त्यांनी रिसीव्ह नाही केलेले आहे. त्यांच्या मुलाला मेसेज टाकलेला आहे. हं. तर त्यांनी ओके म्हणून टाकलेलं आहे सध्या. अजून फोन कोणी रिसीव्ह नाही करत आहेत. नवीन नंबर असल्याच्याने फोन कोणी रिसीव्ह करत नाही आहे. म्हणून मी प्रणय भैयासोबत कॉन्टॅक्ट केला सर्वात आधी आणि जे आम्हाला लेटर आलेलं आहे म्हणजे माझ्या सिस्टरला लेटर आलेलं आहे. हो. त्यांचा दीर मिलिटरीमध्ये आहे तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करत आहे पण ते लागत नाही आहे मिलिटरीवाल्यांचे. ठीक आहे. सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही फार काळजी करू नका. स्वतःची काळजी घ्या आणि सुखरूप महाराष्ट्रात परत या. आपले आभार. आपण सविस्तर बातचीत केलीत आमच्याशी आणि तिथे नेमकं काय घडलं हे शब्दशः आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.